नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आज आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी तुमची मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही केस दाखल करताय, काय होतंय सरासरी आपण पाहतोय की कोणत्याही एखाद्या दावा मिळकतीचं वाटप असेल किंवा भावाच्या विरोधात केस करायची असेल किंवा पती पत्नीची केस करायची असेल, तर आपण काय करतो, गडबडीत एखादा टेन्शनमध्ये किंवा भावनेच्या आहारी जाऊन किंवा रागाच्या भरात मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करत असतो. आता ही केस दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा मित्र किंवा पै पाहुणे आपल्याला एखादा वकील सुचवत असतात आणि त्या वकिलाकडे आपण जातो आणि त्या पद्धतीनं कोर्टामध्ये केस दाखल करत असतो. तर अशावेळी फार महत्त्वाची गोष्ट कोणती येते की ज्यावेळी तुम्ही वकिलांची भेट घेताय त्यावेळी एक सामंजस्यपणाने चर्चा होते आणि वकील तुमचा सगळ्या भावना ऐकून घेत असतात किंवा वाटपाचा दावा असेल तर तुमच्या मिळकतीचं सगळं समजावून घेतात. पती-पत्नीचा वाद असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारची तुमची जरी केस असेल ते ऐकून घेतात आणि मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करत असतात. आणि इथं पक्षकारांचं काय होते, फार महत्त्वाची गोष्ट आहे की पक्षकार बिनधास्त राहतात की एखादा वाटपाचा असेल कोणत्याही प्रकारचा तुमचा दावा असेल, ज्यावेळी तुम्ही केस विरोध पार्टीवर करताय त्यावेळी तुम्ही वकिलांच्याकडे काम दिलं आणि कोर्टामध्ये दाखल झालं की तुम्हाला वाटते की तुमची जबाबदारी संपली. पक्षकारांना असं वाटत असते की एकदा केस वकिलांच्याकडे दिली की माझी जबाबदारी संपली. तर मित्रांनो, तुमची जबाबदारी इथं फार मोठी असते, कारण केस तुमची असते, केस वकील साहेबांची केस नसते. वकील साहेब तुमच्या वतीनं मेहरबान कोर्टामध्ये तुमच्यासाठी न्याय मागण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यासाठी ते त्यांची फी आकारत असतात. फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही समजावून घ्या. केस तुमची आहे. एकदा वकिलांच्याकडे काम दिलं म्हणजे तुम्ही बिनधास्त राहता कामा नये. काम दाखल झाल्यानंतर तिची तारीख पडणे, त्या दाव्याला नंबर पडणे, त्यानंतर त्या दाव्याची पुढची तारीख किती पडली आहे, दाव्याला नंबर पडल्यानंतर नोटिसा त्या प्रतिवादीला गेल्यात का नाही गेल्यात, ह्याची इत्थंभूत चौकशी करण्याची जबाबदारी ही पक्षकाराची असते. आपण काय करतो, कोर्टामध्ये दावा वकील साहेबांनी तुमच्या दाखल केल्यानंतर तुम्ही बिनधास्त राहत असता. अजिबात बिनधास्त राहू नका, कारण काम तुमचं असतं. फायदा तोटा होणार असेल तर तुम्हाला होणार आहे. त्यामुळं ही काळजी फार घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही दावा दाखल करताय त्यावेळी दावा दाखल केल्यानंतर समन्स पहिल्या तारखेला गेलेत का नाहीत हे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्याकडं तुमच्या दाव्याच्या संपूर्ण ज्या काही दावा दाखल केला असेल कोर्टामध्ये त्याच्या संपूर्ण प्रती, म्हणजे संपूर्ण जे काय दाखल केलेलं असेल त्याचे संपूर्ण प्रती झेरॉक्स कॉपी ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दावा काय दाखल केलेला असेल, त्याला कागदपत्रे काय जोडले असेल, कोणकोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ह्याची सगळी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी मेहरबान कोर्टामधनं प्रतिवादीला ज्यावेळी नोटिसा जातात किंवा विरोधी पक्षाला नोटिसा जातात त्यावेळी त्याचं म्हणणं हे महिना असेल किंवा 3 महिन्यामध्ये येत असतं. त्याची म्हणण्याची प्रतसुद्धा पक्षकाराकडनी पाहिजे. आता प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये तुम्ही 10 सव्वा 10 वाजता वकिलांच्या आधी तुम्ही हजर पाहिजे. तुमचा तिथं हजेरी मेहरबान कोर्टात लावली पाहिजे आणि तुम्ही एक डायरी तुमच्याकडे मेंटेन केली पाहिजे. तुमची केस असत्या, त्यामुळं तुमच्या केसमध्ये प्रत्येक तारीख ही नोंद पाहिजे. पुढची तारीख किती पडली वकील सांगतील, वकिलांचा फोन येईल, मग मी तारखेला जाईन. अशा पद्धतीचा प्रकार कोणताही करू नका. मी परत सांगतो की केस तुमची असते, त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, एक डायरी घाला किंवा घरात कॅलेंडर असतं त्याच्यावर नोंद करून ठेवा. कोणती तारीख किती आहे, त्या तारखेला कोणकोणते पुरावे द्यायचे आहेत. आज तारखेला हजर गेल्यानंतर 10 सव्वा 10 वाजता तुम्ही कोर्टामध्ये हजर झाल्यानंतर पुढच्या तारखेला कोणकोणते पुरावे द्यायचे आहेत, आजच्या तारखेला कोर्टामध्ये काय घडणार आहे ह्याचा इत्थंभूत संपूर्ण माहिती ही पक्षकारांना पाहिजे. वकिलांच्याकडे दिलेत काम म्हणजे काम झालं असं नाही आहे. प्रत्येक तारखेच्या आदल्या 2 दिवस 4 दिवस तुम्ही वकील साहेबांना फोन करा. फोन करून उद्याच्या तारखेला काय स्टेज घेतलेले आहे, काय कोर्टामध्ये चालणार आहे ह्याची संपूर्ण माहिती घ्या. त्यानंतर त्या तारखेला तुम्ही सव्वा 10 वाजता कोर्टात हजर व्हा. कोर्टामध्ये कामकाज कोणत्या प्रकारचे चालते, काय पुरावे लागतात, प्रतिवादीने काय पुरावे दिले आहेत, काय म्हणणं दिलेलं आहे, त्यांनी कोणती कागदपत्र हजर केली आहेत, आपण कोणकोणती कागदपत्र हजर करायला पाहिजेत याची संपूर्ण माहिती पक्षकारांना पाहिजेच पाहिजे. मित्रांनो, फार महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचा वेळ, पैसा
हा संपूर्ण खर्च करत असता आणि अनेक वर्षामध्ये कोर्टात जात असता. एका पक्षकारांना कोर्टामध्ये काय चाललं ह्याचीसुद्धा माहीत नसते. दावा नंबर माहीत नसतो, कोर्टामध्ये केस काय दाखल केली हे माहीत नसतं, प्रतिवादीचं म्हणणं काय आलं हे माहीत नसतं. असं करू नका. जो काही तुम्ही दावा दाखल केला असेल त्याची तुमच्याकडे प्रत पाहिजे, जे काय म्हणणं असेल त्याची प्रत पाहिजे, तुम्ही सुरुवातीला डॉक्युमेंट काय हजर केले त्याची तुमच्याकडे प्रत पाहिजे. दिवाणी दावा असेल तर 1949 पासून तुमच्या जे काय दावा मिळकत वडिलार्जित असेल त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्या पाहिजेत. समजा तुमच्या वडिलांनी किंवा पंजोबांनी जर विकत घेतलेलं असेल त्या संदर्भात तुमच्या डॉक्युमेंट्स पाहिजेत. किंवा एखाद्या कोर्टाचा तुमच्या मिळकतीवर एखाद्या कोर्टात मागील काही निर्णय झाले असतील त्याची तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पाहिजेत. ही संपूर्ण डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला उद्या केस चांगल्या पद्धतीनं तुमच्या वकील साहेबांना समजावून सांगून माझ्या मिळकतीबाबत काय काय घडलं हे गरजेचं आहे. पक्षकारांचं काय होतं, एखादा वकील डॉक्युमेंट सांगत असतो आणि त्यानंतर मग पक्षकार डॉक्युमेंट्स काढणे जातात आणि मग सरकारी कार्यालयामध्ये फार वेळ जात असतो. तर मित्रांनो फार महत्त्वाचं आहे, जे काही तुम्ही कोर्टामध्ये कोणतीही केस दाखल केलेला असेल त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट हे तुमच्या वकील साहेबांनी विचारा. कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत, भविष्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तुमचा डॉक्युमेंट्स आहे ही तुमच्याकडं पूर्णपणे पुढील तारखेच्या आत तुमच्या हातात पाहिजेत. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या केसचा सिरियसपणा हा पक्षकाराने घेतला पाहिजे. वकील साहेबांनी सिरियसपणा घेऊन ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात. पण त्याच्या आधी काम तुमचं आहे, केस तुमचे आहे, त्रास तुम्हाला होणार आहे, तोटा तुमचा होणार आहे. त्यामुळं प्रत्येक तारखेला तुम्ही जागृत राहणं हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर एखाद्या कामामध्ये तुमचा उलट तपास चालू असतो. उलट तपास कसा घेतला जातो ह्याच्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये जाऊन दुसऱ्या कामामध्ये ज्या केसेस चालू असतात त्या केसेसमध्ये वकील कोणते प्रश्न विचारत असतात आणि आपण कुठले प्रश्न दिले पाहिजेत याचा जो डेमो असतो तो तुम्ही जाऊन कोर्टामध्ये बसून, तुम्हाला कोर्टामध्ये बसायला कुणी अडवत नाही. दुसऱ्याची जरी केस असेल आणि ज्यावेळी तुमच्या केसमध्ये तुम्ही कोर्टामध्ये जाताय त्यावेळी दुसऱ्याची केस कशी चालते हे थोडं ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण उलट तपास ज्यावेळी तुमचा घेतील त्यावेळी त्या प्रश्नाची कोणत्या प्रकारे आपण उत्तरे दिली पाहिजेत हे तुम्ही पाहिलं पाहिजे. किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स दिले पाहिजेत, कोर्टातलं वातावरण कसं असतं त्या पद्धतीने संपूर्ण ते वातावरण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि एक चांगल्या प्रकारे आपण पक्षकार आहे, मला न्याय पाहिजे त्या पद्धतीनं प्रत्येक तारखेचा तुम्ही अपडेट घेतला पाहिजे. त्यानंतर तुमच्या दाव्यामध्ये मुद्दे कुठले निघालेत, त्या मुद्देना कोणकोणते डॉक्युमेंट, कोणकोणते पुरावे तुम्हाला हजर करायचे आहेत ते तुमच्या वकील साहेबांच्याबरोबर चर्चा करून ती कागदपत्र तुम्ही वेळेवर हजर करणं गरजेचं आहे. तुम्ही जर वेळेवर कोणतेही कागदपत्र जर नाही वेळेवर हजर केली तर तुमचं नुकसान होऊ शकतं, दावा उलट जाऊ शकतो. त्याचबरोबर प्रत्येक तारखेला तुम्ही गरज असू दे नसू दे काम तुमचं आहे, प्रत्येक तारखेला वेळ काढून तुमच्या कामामध्ये हजर राहणं गरजेचं आहे. काही पक्षकारांचं असं मत असतं की 1 तारखेला नाही गेलं म्हणजे काय होतंय, 2 तारखेला नाही गेलं म्हणजे काय होतंय, असं अजिबात करू नका. प्रत्येक तारीख ही कोर्टामधली महत्त्वाची असते. तुम्ही जर हजर असाल तरच तुमचं काम व्यवस्थित चालणार आहे. कारण हजीर तो वजीर म्हणला आहे त्या पद्धतीने मित्रांनो तुमचं काम आहे, तुमची जबाबदारी आहे, तुमची केस आहे, तुमचाला त्रास आहे, तुमचा आर्थिक तोटा होणार आहे. त्यामुळं प्रत्येक तारखेला 10 ते 10:15 वाजता कोर्टामध्ये तुम्ही हजर असणं गरजेचंच आहे. तुम्हाला जर लवकरात लवकर तुमच्या निकालपत्रात पाडून घ्यायचा असेल तर फक्त वकिलांच्याकडे केस दिली, कोर्टामध्ये केस चालू आहे अशा पद्धतीचं उत्तर घेऊ नका. फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये काय स्टेज आज घेतली, उद्या कोणत्या प्रकारची स्टेज घेणार आहेत आणि उद्या जी स्टेज घेणार आहेत त्या स्टेजला तुमची कागदपत्रे योग्य ते आहेत का नाही, कोणकोणते आदेश घ्यावायचे आहेत, कोणकोणते आदेश प्रतिवादीच्या विरुद्ध तुम्हाला करून घ्यायचे आहेत हे फार गरजेचं आहे. 1-2 तारखेला तुम्ही नसाल तर तुमच्या विरोधात जर एखादा आदेश झाला तर त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. परत अपीलमध्ये जावं लागणार आहे, तिथनं पुढच्या अपीलमध्ये जाणार आहे. त्यामुळं प्रत्येक स्टेज, प्रत्येक तारीख ही फार महत्त्वाची केसमध्ये असते. त्यामुळं मित्रांनो तुमची जर कोर्टात केस असेल तर प्रत्येक तारखेला तुम्ही स्वतःहून, वकील साहेब जरी नको म्हणले तरीसुद्धा जाऊन तुम्ही तारीख घेऊन तुमची हजेरी लावणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आज काय झालं, उद्याच्या
तारखेला काय होणार आहे, तुम्हाला कोणती डॉक्युमेंट काढायचे आहेत याची इत्थंभूत माहिती तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या केससाठी केस दाखल केल्यापासून तुमच्या केससाठी तुमच्यासारखीच एखादी घटना हायकोर्टात सुप्रीम कोर्टात कुठं घडलेलं असेल त्याचं सायटेशन, इतर केसचं सायटेशन तुम्ही गोळा करणं गरजेचं आहे. संपूर्ण जबाबदारी वकिलांच्यावर टाकून तुमची केस लवकरात लवकर निकाली होणार नाही. प्रत्येक तारीख ही ज्यावेळी तुम्ही कोर्टात आजच्या तारखेला जाताय त्यावेळी पुढची तारीख घेतल्याशिवाय कोर्टातनं येऊ नका. जर तुमची गडबड असेल तर तुम्ही परत फोन वकील साहेबांना विचारा. नसेल ई-कोर्ट ॲप आहे ते तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक तारखेला तुम्ही अपडेट असणं फार गरजेचं आहे. तरच कोर्टामधून तुम्हाला निकाल हा लवकरात लवकर मिळू शकतो. अन्यथा तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. धन्यवाद.